हाय फ्रेंड्स, ई-मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स क्लास 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 16th लर्न करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. सब टॉपिक कन्सेप्ट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन and to find their solution. First, definition of simultaneous equation. Two linear equations in two variables having same variables are together are called simultaneous equation. Now let's enjoy the following activity based on above concept. To find two numbers whose sum is 34 and difference is 12. आपल्याला असे टू नंबर्स फाइंड करायचे. तर टू नंबरचे ॲडिशन येते 34 आणि सबस्ट्रॅक्शन येते 12. असे दोन नंबर्स फाइंड करायचे आहेत. आपल्याला ॲन्सर आपल्याला मिळेल 23 अँड 11. सो 23 प्लस 11 इज 34, 23 मायनस 11 इज 12. म्हणजे आपलं ॲन्सर काय मिळाले ते आपण टू नंबर्स आपण फाइंड केलेले आहेत. 23 अँड 11 हे आपले ॲन्सर आहे. तर हे ॲन्सर कसं आलं आहे, हे ॲन्सर काढण्याचे मेथड्स कोणते आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण काही मेथड्स 9th स्टँडर्डमध्ये लर्न केलेले आहेत. सेम मेथड आपण या व्हिडिओमध्ये त्या मेथड्स आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि या मेथड स्टँडर्ड 10thमध्ये सुद्धा आहेत. एक्सरसाइज 10.1मध्ये आपण काही माझ्या फ्रेंडने किंवा माझ्या विद्यार्थ्याने लर्न केलेल्या असतील. काही विद्यार्थ्यांचं अजून लर्न करायचं बाकी असेल किंवा स्टडी केलेले अजून नसतील. एक्सरसाइज 10.1मध्ये याच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आणि काही एक्झाम्पल्स 1.4मध्ये आपण लर्न करणार आहोत किंवा तुम्ही लर्न केलेले असणारच स्टँडर्ड 10thमध्ये. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा काही कोणते मेथड्स दिले आहेत ते बघूया. सो फर्स्ट, टू फाइंड सोल्युशन सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड्स. ही मेथड आपण 9th स्टँडर्डमध्ये सुद्धा लर्न केलेली आहे. यावर्षीसुद्धा आपण लर्न करणार आहोत. सेकंड, टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. ही मेथड लास्ट इयर 9th स्टँडर्डमधून आपल्याला सिलेबसमधून कमी केलेली होती. ओके, या मेथडने सुद्धा आपण एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. ओके, आता या स्टेप्स काय आहेत. स्टेप टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम. स्टेप टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम युझिंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी स्टेप्स कोणते आहेत हे आपण एक्सरसाइज सॉल्व करताना बघणार आहोत. आता आपण काय करूया, एक्सरसाइज सॉल्व करूया. ओके, एक्सरसाइज खूप मोठी आहे. यासाठी मी सर्व एक्झाम्पल अगोदरच सर्व सॉल्व करून ठेवलेले आहेत. मी आता तुम्हाला ती एक्सप्लेन करणार आहे, कारण का डायरेक्ट एक्सप्लेन करायला गेलो तर हे व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून मी अगोदरच सर्व एक्झाम्पल सॉल्व करून ठेवलेले आहेत आणि आता तुम्हाला मी ती एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग एक्सरसाइज सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इक्वेशन फॉर्म. आपल्याला फक्त इक्वेशन फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहायचे आहेत. सम ऑफ टू नंबर्स इज 58 अँड देअर डिफरन्स इज 4. सो लेट टू नंबर्स बी एक्स अँड वाय. सो देअरफॉर सम ऑफ द टू नंबर्स इज 58. हे आपण कसं लिहू शकतो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 58. सपोज दिस इज इक्वेशन 1. देअर डिफरन्स इज 4. याच नंबरचं डिफरन्स किती येतो आहे, 4. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे आपण इक्वेशन फॉर्ममध्ये स्टेटमेंट लिहिलेले आहेत. सो नेक्स्ट, सेकंड, सम ऑफ टू नंबर्स इज 74. सो x plus sum means addition, x plus y is equal to 74. Suppose this is equation 1. And second, their difference is 10. Difference means subtraction, so x minus y is equal to 10. Understood? Equation second. So first सर्वांना क्वेश्चन कळलं असेल. So second, question number second, find, so without finding the value of x and y, find the value of x plus y and x minus y for the following equation. या टाईपचे एक्झाम्पल आपण 9th मध्ये सॉल्व केलेले आहेत आणि या टाईपचे
या टाईपचा क्वेश्चन यावर्षी 10th सुद्धा विचारला जाण्याची शक्यता असते. तर मी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आपल्या एक्स अँड वायची व्हॅल्यू फाइंड करायची नाहीत. ओके, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड न करता आपल्याला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, सियर या टाईपचे जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा या इक्वेशनमध्ये काय चेंज असतो बघायचं. ओके, सपोज 12x प्लस 13y इज इक्वल टू 51. याला इक्वेशन आपण 1 कन्सिडर केलं आहे. 13x प्लस 12y इज इक्वल टू 49 सेकंड. ओके, आता यामध्ये बघा फर्स्ट इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्स आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स अँड वायचे कोएफिशियंट काय इंटरचेंज झालेले आहेत. ओके, जेव्हा एक्स अँड वायचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले असतात तेव्हा आपण काय करतो, या इक्वेशनची ॲडिशन करतो आणि सबस्ट्रॅक्शन करतो. ओके, ॲडिशन केलं आहे आणि या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केलं आहे. सो फर्स्ट ॲडिंग इक्वेशन 1 and 2, आपण या दोन इक्वेशनची ॲडिशन करतो आहे. सो 12x प्लस 13y इज इक्वल टू 51, 13x प्लस 12y इज इक्वल टू 49. ॲड करा 12 प्लस 13 25, सो 25x. 13 मायनस 13 प्लस 12 25, व्हेरिएबल इज y, सो 25y. 51 plus 49 is equal to 100. So next dividing by both side by 100. Dividing both side by 100. 25 आणि 25च्या टेबलमध्ये 100 येतो. सो आपण 25ने डिवाइड करू शकतो. या प्रकारे डिवाइड 25 1 जार 25, 25 1 जार 25, 25 1 जार आणि 25 4 जार. सो वी गेट x प्लस वाय इज इक्वल टू 4. आपण हे आन्सर मिळालं पाहिजे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 हे आपण आन्सर डायरेक्ट फाइंड केलेलं आहे. सो एक्स मायनस वाय फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन करताना एक लक्षात ठेवायचं आहे. सपोज हियर इन फर्स्ट इक्वेशन एक्स कोएफिशियंट ऑफ एक्स इज 12 आणि सेकंड इक्वेशन कोएफिशियंट ऑफ एक्स इज 13. मग सबस्ट्रॅक्शन करताना मोस्टली आपण काय करतो, ज्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट मोठा असेल किंवा ग्रेटर असेल त्या इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन काय करतो आपण मायनस करतो. ओके, या ठिकाणी सेकंड आहे, हे इक्वेशन 1 आहे, म्हणजे आपण काय करतो सेकंडमधून 1 काय करणार मायनस करणार, कारण या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट मोठा आहे. सो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, आपण 2 मधून 1 काय करतोय 2 मधून 1 मायनस करतोय. सो 13x प्लस 12y इज इक्वल टू 14 आहे. तुम्ही 1 मधून 2 मायनस केला तरी प्रॉब्लेम काही नाही, आन्सर बदलणार नाही. पण 13x प्लस 12y इज इक्वल टू 14 इक्वेशन सेकंड होतं, आपण सेकंडमधून फर्स्ट मायनस करतोय. फर्स्ट इक्वेशन 12x प्लस 13y इज इक्वल टू 51, 12x प्लस 13y इज इक्वल टू 51. अँड सबस्ट्रॅक्शन करताना एक लक्षात ठेवायचं आहे, सेकंड इक्वेशनचे साईन का होतात चेंज होतात. आपण हे चेंज करण्यासाठी तुम्ही एक लाईन या ठिकाणी सोडू शकतात. आणि हे साईन मी चेंज केले, हे प्लस 12चे काय मायनस 12, 30 प्लस 13चे मायनस 13 प्लस 51चे मायनस 51. सो 13 प्लस 13 मायनस 12, सो प्लस 1x, या ठिकाणी 1 नाही लिहिला तर हरकत नाही. प्लस 12 मायनस 13, डिफरंट साईन सबस्ट्रॅक्शन. 13 मायनस 12 1, and sign of greater number, a greater number is 13 and sign minus, so minus y. 49 minus 51, 51 minus 49 is 2 and sign of greater number कौन सा है यहाँ पे 51 है, साइन कौन सा माइनस, सो माइनस. ही सेकंड आपल्याला एवढं सॉल्व करायचं आहे. एक्स प्लस वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, एक्स मायनस वायची व्हॅल्यू फाइंड केली. आपण एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे एलिमिनेशन मेथड. या मेथडने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता आहे. ही मेथड म्हणजे जी आपण रेग्युलर यूज करतो ती मेथड. ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस 5y मायनस 1 इज इक्वल टू 0. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, सपोज दिस इक्वेशन 1. 2x मायनस वाय मायनस 1 इज 0, हेच आपण इक्वेशन काय करतो, हे 1 या साईडला घ्या म्हणजे काय होती प्लस होतील. 2x मायनस 5y इज इक्वल टू 1, सपोज दिस इक्वेशन 2. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना आपण फर्स्ट काय चेक करतो, जे व्हेरिएबल दिलेले आहेत त्यांचे कोएफिशियंट इक्वल आहेत का चेक करतो. या ठिकाणी बघा फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा व्हेरिएबल कोएफिशियंट किती आहे 1 आहे, या ठिकाणी 2 आहे. वायचा कोएफिशियंट 1 आहे, या ठिकाणी -5, म्हणजेच एक्सचे कोएफिशियंट इक्वल नाहीत, तसेच वायचे कोएफिशियंट सुद्धा इक्वल नाहीत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल,
आपल्याला एक्सचे तरी कोइफिशियंट इक्वल करावे लागतील किंवा वायचे तरी कोइफिशियंट इक्वल करावे लागतील. आता मी या ठिकाणी वायचे कोइफिशियंट इक्वल केलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी वायचे कोइफिशियंट किती आहे 5, या ठिकाणी 1, म्हणजे आपण काय करू शकतो, इथे 1 आहे, 1ला 5ने मल्टिप्लाय केलं कोणा 5, म्हणजे आपण एकालाच मल्टिप्लाय करून चालेल का नाही, ह्या टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/5. आपण इक्वेशन 1ला 5ने मल्टिप्लाय करतोय. 5 इंटू एक्स 5x, 5 इंटू वाय 5y, 5 इंटू 4 20. ओके, सो 5x प्लस 5y इज इक्वल 20. सपोज दिस इज इक्वेशन 3. आता हे आपण दोन इक्वेशनचा विचार करणार, कुठला, सेकंड अँड थर्ड. आता कोइफिशियंट इक्वल झालेले आहेत. कोइफिशियंट इक्वल झाल्यानंतर आपण काय चेक करतो, साईन चेक करतो. या ठिकाणी साईन कोणतं आहे, प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी प्लस आहे. डिफरंट साईन असेल तर काय करतो आपण, ॲडिशन करतो. सो ॲडिंग 2 and 3, ह्या 2 and 3चे काय केलं, ॲडिंग केले. सी हिअर 2x minus 5y is equal to 1, 5x plus 5y is equal to 20. ॲडिंग केलं 2 plus 5 7, so 7x minus 5y plus 5y get cancelled, 1 plus 20 21. So therefore x is equal to 21 upon 7. So 7 1s are 7, 3s are, x is equal to 3. Substituting x is equal to 3 in equation 1. तुम्ही इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केला तर नो प्रॉब्लेम. मी इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. So equation 1 is x plus y is equal to 4. So x is equal to 3. So 3 plus y is equal to 4. So y is equal to 3. या साईडला घ्या, मायनस होतील. So 4 minus 3 is equal to 1. So therefore x, y is equal to 3, 1. ही x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू किती 1. इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्ही असं लिहू शकता किंवा इज द सोल्युशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मतलब सेकंड एक्झाम्पल. 2y minus x is equal to 0, 10x plus 15y is equal to 105. 2y minus x is equal to 0, it can be write minus x plus 2y is equal to 0. हे minus x plus 2y, फक्त x अगोदर घेते 2y नंतर. आपल्या याच टाईपने हे इक्वेशन लिहायचं असतं, x आणि y. सो मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0 इज इक्वल टू इक्वेशन 1. सो सेकंड इक्वेशन 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. 10 15 105 म्हणजे ह्यात आपल्याला फायच्या टेबलमध्ये नंबर्स आहे. आपण म्हणजेच आपण फायने डिवाइड करू शकतो. सो डिवायडिंग बाय बोथ साईड बाय 5. फायने डिवाइड केल्यानंतर काय होणार, 5/2 इज 2. ओके, 5 3s are 15 आणि 105ला 5ने डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल 21. म्हणजे या आपण काय केलं आहे, 5ने डिवाइड केलेलं आहे. 10ला 5ने डिवाइड केल्यावर आन्सर किती 2 येतो. 15ला 5ने डिवाइड केल्यावर आन्सर किती 3 येईल. आणि 105ला 5ने डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल 21. आणि सपोज आपण इक्वेशन काय घेतलेला, सेकंड घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा कोइफिशियंट इक्वल आहेत का, तर नाहीत. आपण काय करूया, मी या ठिकाणी एक्सचे कोइफिशियंट इक्वल करायचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी 1 आहे म्हणजे आपण या ठिकाणी किती 2 आहे म्हणजे इक्वेशन 1ला आपण 2ने मल्टिप्लाय करणार. 2 इंटू मायनस एक्स त्याची मायनस 2x, 2 इंटू 2y मायनस 4y आणि 2 इंटू 0 0. सपोज दिस इज इक्वेशन 3. सो नेक्स्ट सेकंड अँड थर्ड. ॲडिंग सेकंड अँड थर्ड, कारण का साईन डिफरंट आहे, प्लस आणि मायनस. ॲडिंग सेकंड अँड थर्ड, हे मायनस 2x प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल, प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल and 3x plus 4y is equal to 7y and 20 plus 0 is equal to 20. So therefore y is equal to 21 upon 7 is equal to 7 1s are 7 3s are, so y is equal to 3. तर ही y ची व्हॅल्यू आपल्याला कुठल्या तरी इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल. या ठिकाणी मी इक्वेशन सेकंडमध्ये पुट केलं आहे, तुम्ही 1 मध्ये पुट करू शकता. सबस्टिट्यूट y is equal to 3 in equation 2. Equation 2 is 2x plus 3y is equal to 21. So 2x plus 3y is equal to 21. 2x 3 y ची व्हॅल्यू किती आहे 3. सो 3 इंटू 3 21. 3 इंटू 3 9 इज इक्वल टू 21. हे 9 या साईडला घ्या, मायनस होतील. सो 2x इज इक्वल टू 21 मायनस 9. 2x इज इक्वल टू 21 मायनस 9 इज 12. देअरफॉर x इज इक्वल टू 12 अपॉन 2. 2 1s are 2 6s are, x is equal to 3, x is equal to 6. So therefore solution is x, y is equal to, x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू किती आहे 3. x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू किती 3 आहे. सो ब्रॅकेट 6, 3 is the solution of the given simultaneous equation. Understood? Next. Question number 4. Solve the following simultaneous equation. Substitution method. फ्रेंड्स, ही मेथड्स लास्ट इयर 9th मध्ये आपल्या बुकमध्ये होती, परंतु ही लास्ट इयरला आपल्या सिलेबसमधून कमी केलेली होती. ओके, परंतु आपण स्टडी करूया.
या इक्वेशन या मेथडने सुद्धा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. 3x + 2y = 8. सपोज दिस इज इक्वेशन 1. x + 2y = 4 इक्वेशन 2. आता आपल्याला काय करायचं, कोणत्या तरी इक्वेशनला आपल्याला चेंज करायचं, म्हणजे x = किंवा y = जे इक्वेशन सिंपल असेल त्या इक्वेशनला आपण चेंज करू शकतो. आता या ठिकाणी सिंगल x आहे. ओके, म्हणजेच काय करू शकतो आपण, x = हे 2y या साईडला काय मायनस होतील. सो x = 4 - 2y. ओके, हे सिंपल इक्वेशन होतं. आपल्या हे जर फर्स्ट इक्वेशन चेंज करायचं तर खूप डिफिकल्ट झालं असतं. ओके, हे सिंपल आहे. आपण सेकंड इक्वेशनला चेंज केलं, x = 4 - 2y. ओके, तर ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सबस्टिट्यूट x = 4 - 2y इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 इज x + 2y = 8. x ची व्हॅल्यू किती आहे, 4 - 2y. हे 2y = 8. मल्टिप्लाय करा, 3 × 4 12. 3 × -2 -6y + 2y = 8. -12 -6y + 2y = -4y = 8. हे 8 या साईडला घ्या, मायनस झाले. हे -4y या साईडला घ्या, प्लस झाले. साईड चेंज झाली, साइन चेंज झालं. 12 - 4 8 इज 4. 4 = 4y. So y = 4/4. 4/4 is 1. 4 1s are 4 1s are. Okay, so 1 = y. So therefore y = 1. So next place लिहा, सबस्टिट्यूट लिहा, काही लिहू शकता. सो प्लेस y = 1 इन इक्वेशन 2. मी या ठिकाणी 2 मध्ये पुट केलंय. 2 इक्वेशन सिंपल आहे. ओके, तुम्ही 1 मध्ये केलात तरी हरकत नाही. x + 2y = 4. सो x 2 y = 1. सो y = 1 = 4. 2 × 1 2 = 4. सो x 2 या साईडला घ्या, मायनस झाले. सो 4 - 2. सो x = 2, y = 1. So therefore solution is 2, 1 is the solution of the given simultaneous equation. So next, second question number 4. त्यामध्ये second, x + y = 11. 2x - 3y = 7. Okay, x + y = 11. Suppose this is equation 1. 2x - 3y = 7 इक्वेशन सेकंड. आता हे सिंपल इक्वेशन आहे. ओके, या ठिकाणी एक्सचा व्हेरिएबल 1 आहे, वायचा व्हेरिएबल 1 आहे, म्हणून याला आपल्याला ट्रान्सफर करणं खूप इझी जाईल. सो मी या ठिकाणी y = घेतलं. इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 1 y = हा x या साईडला घ्या, म्हणजे मायनस होईल. y = 11 - x. ओके, yची व्हॅल्यू काय घेतली आपण, 11 - x. तर ही व्हॅल्यू इक्वेशन सेकंडमध्ये आपण काय करणार, पुट करणार. इक्वेशन सेकंड इज 2x - 3y = 7. 2x इक्वेशन सेकंड इज 2x - 3y = 7. 2x 3 y = 11 - x. y ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केलेली आहे, इज इक्वल टू 7. 2x -3 × 11 -33 -3 × -x प्लस 3x 3 × x 3x मायनस प्लस इज इक्वल टू 7. 2x + 3x = 5x -33 इज इक्वल टू 7. सो 5x = 33 या साईडला घ्या, प्लस होतील. सो 5x = 40. सो x = 40/5. 5 1s are 5, 5 8s are 40. So x = 8. Substitute x = 8 in equation 1. तर 3 मध्ये पुट केला तरी चाललं असतं. ओके, तर 1 मध्ये पुट केलेलं मी x + y = 11. x + y = 11. So x is 8 plus y = 11. So y = 11 - 8. Y, so therefore y = 3, and solution is x y = in bracket 8, 3 is the question number 5. Question number 5. Choose the correct alternative answer. Seema is younger than Rina by 5 years and sum of their age is 25. Suppose आपण सीमाला x घेतले आहे अँड रीना आपण y घेऊया. ओके, सीमाचं एज आपण x कन्सिडर केलं आहे, रीनाचं y. आपल्याला फक्त अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे, आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो आहे. सो हेच इक्वेशन आपण लिहू शकतो, x - y. सो x = आपण घेऊ शकतो x = y - 5. ओके, y - 5. So x - y = -5, and second is sum of their age is 25. Sum means x + y = 25. So y get cancelled. 2x = 20. हे -5 + 25 = +20.
सो x इज इक्वल टू 20/2, x इज इक्वल टू 10. ओके, 10 कुठे आहे? C. सो ऑप्शन C इज करेक्ट. ऑप्शन C इज करेक्ट. ओके, सो सेकंड वन इज सम ऑफ द टू नंबर्स इज 125. सो x प्लस y is equal to 125. Okay, up next difference is 25. So x minus y is equal to 25. So y get cancelled. So 2x is equal to 150. So x ने डिवाइड केलं काय येणार? 150 अपॉन 2 इज कितनी? 75. सो x 75 असेल. दोघांची ॲडिशन किती आहे? 125. सो y किती असणार आहे? 50. 75 प्लस 50 इज इक्वल टू 75 आणि 50. म्हणजे आन्सर कोणता आलं आहे? ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, ऑप्शन ए. आणि फर्स्ट ऑप्शन कोणता आहे? सी. ऑप्शन कळलेले आहेत, अल्टरनेटिव्ह आपण चूज केलेले आहेत. यानंतर आपण क्वेश्चन 6 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फर्स्ट, एज ऑफ युसुफ 24 years more than half the age of Ajay. 5 years before sum of their age was 44, so 41, then find their present age. So let the present age, Yusuf present age be x. आपण युसुफचं एज काय म्हणलं? x कन्सिडर केलं आहे. अँड अजय इज y. प्रेझेंट एज ऑफ अजय बी y years. ओके, सो नेक्स्ट फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन इज वॉट? एज ऑफ युसुफ 24 years more than half of the age ऑफ अजय. म्हणजे युसुफचं एज काय आपण कन्सिडर केलं? ए. हा युसुफचं एज किती आहे? कुणाच्या हाफ? अजयच्या हाफ इयरपेक्षा 24ने जास्त आहे. मोर दॅन 24 years मोर दॅन हाफ एज ऑफ द युसुफ अजय. सो या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. हे हाफ प्लस 24. कुणाचा हाफ एज? अजयचा हाफ एज. अजयचे एज किती आहे? वाय. हाफ किती होणार? y/2. सो नेक्स्ट काय केलं? 2ने मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाइंग बाय 2. तर 2 × x 2x. हे 2 कॅन्सल झाले. सो वाय आणि 24ला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार? 48. हे y ह्या साईडला घ्या म्हणजे काय होतील? 2x मायनस y इज इक्वल टू 48. सपोज दिस इज इक्वेशन 1. सो नेक्स्ट सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन इज वॉट? 5 years बिफोर सम ऑफ देअर एज वॉज 41. 5 years बिफोर. आज टुडेज एज इज वॉट? x. आणि अजयची किती आहे? y. सो 5 years बिफोर एज काय असणार? x मायनस 5. अजयची किती असणार? y मायनस 5. यांची ॲडिशन किती आहे? 41. सो x मायनस 5 प्लस y मायनस 5 इज इक्वल टू 41. सो x प्लस y मायनस 5 मायनस 10 इज इक्वल टू 41. हे -4 या साईडला घ्या. -10 या साईडला घ्या. प्लस होणार आहेत. x प्लस y इज इक्वल टू 51. सपोज दिस इज इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आता सी हियर प्लस y मायनस y प्लस y. डिफरन्स साइन म्हणजे काय करतो? ॲडिशन करू शकतो. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 2x minus y is equal to 41. Second one is x plus y is equal to 51. 2x plus x, 3x, see y get cancelled. 51, 48 plus 51, 99. So x is equal to 99/3. X is equal to 33. So next place x is equal to 33 in equation. या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये पुट केलेलं आहे. इक्वेशन 2 is x plus y is equal to 51. x is 33 plus y is equal to 51. So y is equal to 51 minus 33. Y is equal to 18. So therefore Yusuf's present age is 33 years and Ajay present age is 18 years. Understood? So या प्रकारे हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. सम ऑफ न्यूमरेटर and denominator of fraction is 15. Denominator of a fraction is 3 more than twice the numerator. Then find the fraction. ओके, आपण या प्रकारे फ्रॅक्शन असतात x/y. ओके, फ्रॅक्शन या टाईपचं असतं. सो दिस इज न्यूमरेटर, दिस इज अ डिनॉमिनेटर. सो लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी x and its denominator be y. So first condition, sum of the numerator and denominator. Sum of numerator and denominator. Denominator क्या है? Numerator x है, denominator y है. Sum म्हणजे addition. So x plus y is equal to 15. First condition clear. Second condition, denominator of fraction. Denominator क्या है? y है. Is 3 more than twice the numerator. Numerator कितना है? x है. किती आहे? x. Twice किती होणार? 2x.
आणि 3 मोर म्हणजेच काय 2x प्लस 3 इक्वेशन सेकंड. आता मी डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड या ठिकाणी मी यूज केलेली आहे. तुम्ही इलिमिनेशन मेथडने सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. मी डायरेक्ट 2x प्लस 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये मी पुट केलेली आहे. इक्वेशन 1 इज x, y इज इक्वल टू वॉट 2x प्लस 3. ही वायची व्हॅल्यू मी पुट केली. ही वायची व्हॅल्यू मी इक्वेशन 1मध्ये काय केले पुट केलेली आहे. सी वायची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. एक्स वाय इज इक्वल टू 2x प्लस 3, वाय इज इक्वल टू 2x प्लस 3 इज इक्वल टू 15. नेक्स्ट x प्लस 2x इज इक्वल टू 3x प्लस 3 इज इक्वल टू 15. सो 3x इज इक्वल टू 3 या साईडला काय मायनस होतील. सो 3x इज इक्वल टू 12. सो x इज इक्वल टू 12 अपॉन 3. 3 1 जार 3 4 जार. सो x इज इक्वल टू 4. Substituting x is equal to 4 in equation 1. 1 is what? X plus y is equal to 15. X plus y is equal to 15. X is 4, y 15. So y is equal to 15 minus 4. Y is equal to 11. So therefore required fraction is, so fraction क्या है आपला fraction कोणता है? x minus x upon y. So x is what? 4. Y third, 2-digit numbers is 3 more than 6 times the sum of its digit. If 18 is added to number obtained by interchanging the digits, then we get original numbers. Find the 2-digit numbers. Okay, 2-digit numbers. 2-digit numbers, for example, 25. This is unit place number. This is 10 place number. Okay. So see here, let the digit at unit place be x. अब unit place चा नंबर कोणता घेतला x and the digit at the tens place be y. हा 10 place चा आहे unit place. ओके. सो therefore the original number हा 10 place ला आपण काय करणार 10 ने मल्टिप्लाय करणार 10y. युनिट प्लेसला आपण 1 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे हा चेंज होणार नाही. हा y हा 10 प्लेसला आहे म्हणून आपण काय 10y होणार 10y प्लस x. सो ओरिजिनल नंबर बी 10y प्लस x. ओके. सम ऑफ द डिजिट डिजिटचे ॲडिशन काय होणार मग कोणते एक्स प्लस वाय किंवा वाय प्लस एक्स. सपोज या सम ऑफ द डिजिट 2 प्लस 5 असं आपण लिहिणार. या डिजिटचे ॲडिशन काय होणार 2 प्लस 5. या ठिकाणी कोणतं आहे वाय आणि या ठिकाणी एक्स आहे. सो सम ऑफ द डिजिट इज वाय प्लस एक्स. द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. आपण डिजिट इंटरचेंज केली म्हणजेच काय एक्स आणि वाय काय होणार इंटरचेंज होणार. सो देअरफोर इंटरचेंज केल्यानंतर हा नंबर काय होईल हा एक्स इकडे येईल हा वाय इकडे जाईल म्हणजे 10x प्लस वाय. हा नंबर काय आला 10x प्लस हा ओरिजिनल नंबर काय आहे आपला 10y प्लस एक्स. इंटरचेंज केल्यानंतर काय होणार हा एक्स इकडे हा वाय इकडे जाणार म्हणजेच काय येणार 10x प्लस वाय. अंडरस्टूड. सो ना नेक्स्ट फ्रॉम द फर्स्ट कंडिशन इज वॉट 2-digit number means 2-digit number is what y plus 10y plus x is equal to 3 more than 6 times the sum of the digit. 6 times of the sum of the digits. Sum of the digit is what y plus x. 6 times means 6 and plus 3 because 3 more than. Okay. Next 10y plus x. 6 into y 6y 6 into x 6x plus 3. सो नेक्स्ट 10y प्लस एक्स. 6y या साईडला घ्या मायनस 6y झाले. ए प्लस 6 या साईडला घ्या मायनस 6 झाले इज इक्वल टू 3. सो नेक्स्ट एक्स प्लस एक्स मायनस 6x इज इक्वल टू मायनस 5x. 10y मायनस 6y इज 4y इज इक्वल टू 3. इक्वेशन 1. सो नेक्स्ट फ्रॉम सेकंड कंडिशन इज वॉट इफ 18 इज ॲडेड नंबर द ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट. आपण इंटरचेंजिंग डिजिटमध्ये 18 ॲड केले. इंटरचेंजिंग झालेला नंबर कोणता आहे 10x प्लस वाय. यामध्ये आपण 18 ॲड केले तर कोणता नंबर मिळतोय वी गेट ओरिजिनल नंबर. म्हणजेच आपण ह्या इंटरचेंजिंग केलेल्या नंबरमध्ये 18 आपण ॲड केले तर कोणता नंबर मिळतोय ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर कोणता आहे 10y प्लस एक्स. ओके. सो नेक्स्ट 10x प्लस वाय हे प्लस 10y या साईडला मायनस झाले. हे प्लस एक्स या साईडला मायनस आणि हे प्लस 18 या साईडला गेले मायनस 18 झाले. सो 10x मायनस एक्स इज 9x प्लस वाय मायनस 10y इज मायनस 9y इज इक्वल टू मायनस 18. सो डिवायडिंग बाय 9 सो we can 9x upon 9 is x.
नाईन गेट कॅन्सल. सो 9/9 इज 1. सो -y. आणि 18ला आपण 9ने डिवाइड केला, आन्सर किती येईल -2. सपोज इक्वेशन 2. 1 and 2 आता कम्पेअर करा. या कोएफिशियंट इक्वल आहेत का, तर नाही. आपण आता काय करूया, वायचे कोएफिशियंट इक्वल करूया. या ठिकाणी किती आहे 4 आहे, या ठिकाणी 1 आहे, म्हणजे याला इक्वेशन 2ला आपण कितीने मल्टिप्लाय करू शकतो, 4ने मल्टिप्लाय करू शकतो. सो मल्टिप्लाइंग 4 बाय इक्वेशन 2. सो 4 into x 4x, 4 into y 4y, 4 into 2 -8. सो इक्वेशन 3. सो नेक्स्ट इक्वेशन 1 and 3 आपण काय करू शकतो, या ठिकाणी आपलं प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. सो आपण ॲडिशन करू शकतोय. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 3, -5x + 4y = 3, 4x - 5y, 4x - 4y = -8. सो ये +4y - 4y get cancel. -5x + 4x, difference sign subtraction. 5 - 4 is 1 and sign of greater number. ये greater number is 5 and sign is minus, so -5. 8 - 3 5, sign of greater number minus, and minus get cancel. So x is equal to 5. Okay, so next substituting x is equal to 5 in equation 2. Equation second is what? X minus y is equal to -2. X is equal to 5 minus y. X is equal to 5 minus y is equal to -2. So minus y is equal to 5 plus 5 या साईडला गेले मायनस झाले, -2 -5. So therefore y minus y is equal to -7. -2 -5 -7. Again minus get cancel. So y is equal to 7. So therefore 2-digit number is equal to, 2-digit number कोणता आहे, 10y plus x. 2-digit number is what, 10y plus x. Okay, 10y plus x. y is what, 7. x is what, 5. व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे या ठिकाणी. सो 10 into y, सो 10 into 7 70 plus 5 that is 75. So required 2-digit number is 75. अंडरस्टूड. सो या प्रकारे आपण डे 16 कम्प्लिटली सॉल्व केलेला आहे. थँक्यू.